देवाच्या प्रत्येक मंदिरात मी एकच मागणं मागितले, म्हणून तर हे नाव आज जाईन तिथं गाजले. तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच इट्स यश एडिट्सवर. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आत्ता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या व्हिडिओसाठी लागणारं मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जे काय अलाइट मोशनचे प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं की मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी मी बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि बघू शकता या प्रकारे काही बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. नंतर मित्रांनो, तुम्हाला यामध्ये एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ह्या फोटोला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं सेट करून घ्यायचं आहे. आणि नंतर 8.28च्या बीटवरती येऊन ह्या फोटोला 2 पार्टमध्ये या प्रकारे असं कट करायचं आहे. नंतर मित्रांनो 7.04च्या बीटवरती यायचं आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करून 2 पार्टमधून या प्रकारे सेट कट करायचं आहे. आणि नंतर मित्रांनो, इथून पुढे जेवढ्या पण बीट तुम्हाला दिसत आहेत त्या प्रत्येक बीटवरती येऊन ह्या फोटोला तुम्हाला या प्रकारे असं 2 पार्टमध्ये कट करायचं आहे. या प्रकारे कट वगैरे केल्यानंतर आता मित्रांनो, हा जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे त्याला तुम्हाला असं लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे. आणि या प्रकारे जी काय आपली म्युझिकची टाईमलाईन आहे त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला याला सेट करायचं आहे. तर आता मित्रांनो, जेवढे पण फोटो असतील त्याला मला या प्रकारे असं सेट करून घ्यायचे आहेत. ओके, तर बघू शकता मित्रांनो, हे जेवढे पण काही फोटो होते त्यांना मी या प्रकारे असं खालच्या बाजूला सेट करून घेतलेलं आहे. फोटोला खालच्या बाजूला सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता काही या प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर सिम्पली आता मित्रांनो, तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटिनवरती क्लिक करून त्याला लाईटिनवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो, ह्याची जी काय ऑपोसिटी असणार आहे ती तुम्हाला या प्रकारे तुमच्या हिशोबाप्रमाणे असे कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि नंतर मित्रांनो, हा जो काही ओव्हरले आहे ह्याला देखील तुम्हाला या बघू शकता हा जो काही फोटो आहे त्याच्या वरच्या बाजूला या प्रकारे असं सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता या प्रकारची एक PNG मी तुम्हाला दिलेली आहे. सिम्पली सुरुवातीला ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित बीटमध्ये सेट करून एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला डिलीट करायचा आहे. आणि मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याची थोडीशी साईज तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे. साईज वाढवल्यानंतर आता मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि सर्च बारवरती क्लिक करून तुम्ही इथे फेड इन आउट हा इफेक्ट सर्च करून इथे स्टँडर्ड सेटिंगला तुम्हाला ॲड करायचं आहे. नंतर मित्रांनो, जे काही इन आहे ते तुम्हाला 30वरती ठेवायचं आहे. आणि आउट जे आहे ते देखील तुम्हाला 30वरती असं ठेवायचं आहे. ओके, 30 सेकंदवरती. तर बघू शकता या प्रकारे हा इफेक्ट थोडासा तुम्हाला इथे नॉर्मल असा दिसून येईल. नंतर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला इथे 0.23च्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून आता इथे तुम्हाला मी ज्या काही PNG दिले आहेत ते तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्याला ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो, ही स्टेप जी आहे ती तुम्ही व्यवस्थित नक्की बघा. ओके, तर मित्रांनो, सिम्पली ही पहिली PNG मी ते ॲड करून घेतली आहे. PNG ॲड केल्यानंतर व्यवस्थित बीटमध्ये याला ॲड करायचे आहे. बीटमध्ये ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, बघू शकता एकदम तुम्हाला ह्या पहिलं जे काय आपलं म्हणजे बीट आहे त्या बीटवरती तुम्हाला येऊन PNGला सिलेक्ट करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इथे बघू शकता त्याची काही प्लसचे म्हणजे ॲनिमेशन की आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहे. आणि लास्टला एक ॲनिमेशन की ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो, ही जी काही PNG आहे या PNGच्या सेंटरला एक तुम्हाला ही जी काही ॲनिमेशन की आहे ती ॲनिमेशन की तुम्हाला ॲड करायची आहे. या प्रकारे 3 ॲनिमेशन की ह्या PNGवरती ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता 0.23 म्हणजे आपली जी काही पहिली ॲनिमेशन की आहे त्या पहिल्या ॲनिमेशन कीवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आणि ही जी काही PNG आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी डाव्या बाजूला घेऊन जायचं आहे. नंतर मित्रांनो, लास्टच्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे आणि ही PNG तुम्हाला पूर्णपणे या प्रकारे असं उजव्या बाजूला घेऊन जायचं आहे. आणि या प्रकारे मित्रांनो केल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता आपली जी काही पहिले 2 ॲनिमेशन की आहेत म्हणजे आता ही ॲनिमेशन की बघू शकता पहिली जी काही ॲनिमेशन की ह्या 2 ॲनिमेशन कीच्या तुम्हाला असं सेंटरला येऊन जायचं आहे. सेंटरला आल्यानंतर हा जो काही तुम्हाला ग्राफ दिसतोय सिम्पली मित्रांनो या ग्राफवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी हा ग्राफ दिसतोय. ह्या ग्राफवरती आल्यानंतर ह्या ग्राफची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करून घ्यायची आहे.
नंतर मित्रांनो ह्या पुढच्या 2 ॲनिमेशन कीच्या सेंटरला तुम्हाला यायचं आहे. या प्रकारे सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफ आहे त्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला या प्रकारे अशी करायची आहे. ओके, तर मित्रांनो व्यवस्थित ही ग्राफची ॲडजस्टमेंट तुम्ही बघून घ्या, नाहीतर तुमचं ॲनिमेशन या ठिकाणी कसल्याही प्रकारचं व्यवस्थित दिसणार नाही. ओके, तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन क्रिएट केल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च बारवरती क्लिक करून मोशन ब्लर हा जो काही पहिला इफेक्ट तुम्हाला दिसतो मोशन ब्लर, हा इफेक्ट तुम्हाला इथे स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे. नंतर मित्रांनो ह्याची जी काही ट्यून तुम्हाला दिसते ती 1.20 पर्यंत तुम्हाला या प्रकारे अशी सेट करायची आहे. आणि बघू शकता ज्या प्रकारे डेमोमध्ये तुम्ही ॲनिमेशन बघितलं होतं त्या प्रकारचं ॲनिमेशन या ठिकाणी या PNGला लागलेलं आहे. नंतर मित्रांनो पुढे देखील तुम्ही बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमची जी काही दुसरी PNG असणार आहे त्याला तुम्हाला व्यवस्थित ॲड करून तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे या ठिकाणी ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. ॲनिमेशन क्रिएट केल्यानंतर ज्या काही तुम्हाला स्टेप मी सांगितल्या होत्या त्या स्टेप या ठिकाणी तुम्हाला ह्या PNGवर देखील फॉलो करायच्या आहेत. तर मित्रांनो ह्या PNGला देखील मी या प्रकारे बघू शकता हे नुसतं मूव्ह होण्याचं ॲनिमेशन लावले. आता सिम्पली आपला जो काही पहिलं ॲनिमेशन होतं म्हणजे पहिली PNG आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मोशन ब्लर जो इफेक्ट इथे आपण क्रिएट केला होता त्याला तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि ॲनिमेशन तयार झाल्यानंतर ह्या जे काही PNG आहे त्या PNGला तुम्हाला या प्रकारे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. ओके, तर मित्रांनो आता ही पुढची PNG देखील तुम्हाला या प्रकारे अशी सेट करायची आहे. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपले जे काही ॲनिमेशन वगैरे होतं ते सर्व काय ॲड झाले. आता मित्रांनो तुम्हाला मी जी काही म्हणजे इथे PNG दिली होती बघू शकता ही PNG, तर हे PNGला मित्रांनो तुम्हाला आता इथे देखील 7.04 वरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मित्रांनो ही PNG तुम्हाला या ठिकाणी देखील ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला सेट करायचं आहे आणि एकदम शेवटपर्यंत ह्याला ॲड करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो आता ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आपला जो काही पहिला इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्कमध्ये येऊन हा जो काही पहिला फोटो आपला आहे त्या पहिल्या फोटोला इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करून नंतर मित्रांनो आता इथे बघू शकता छोट्या छोट्या बीटमध्ये जेवढे पण काही फोटो आहेत त्या छोट्या बीटमधल्या फोटोंना तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आणि मित्रांनो जिथून पुढे जी काही डबल बीट मार्क आहे आता बघू शकता 8.28 वरती डबल बीट मार्क आहे. सिम्पली ह्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे म्हणजे ह्या बीटनंतरचा जो काही फोटो आहे त्याला आपला जो काही लास्टचा इफेक्ट तुम्हाला मी दिला आहे तो इफेक्ट कॉपी करून त्या फोटोला पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.